मॉर्निंग. आपण डी आणि एफ ब्लॉकचे मी तुम्हाला MCQ क्वेश्चन्स पाठवलेले आहेत. ते आपण सोडवून घ्यायचेच आहेत, परंतु त्याच्या अगोदर थोडी इन्फॉर्मेशन डी आणि एफ ब्लॉकच्या संदर्भातल्या काय काय जे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. पहिल्यांदा डी ब्लॉकमध्ये तुम्हाला माहिती आहे ZN CD आणि HG हे कलरलेस आणि डायमॅग्नेटिक कॅरेक्टर्स आहेत, हे लक्षात ठेवा. लाइटेस्ट ट्रान्झिशन मेटल हा स्कॅन्डियम आहे, हा सगळ्यात महत्त्वाचं. स्कॅन्डियम, इटरबियम, लॅन्थनम आणि ॲक्टिनाइड्स. पुन्हा सांगतो, स्कॅन्डियम, इटरबियम, लॅन्थनम आणि ॲक्टिनम डू नॉट शो अ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता मर्क्युरस आयन ॲज अ डायमर म्हणजे Hg2 आणि Hg2 हा डायमरमध्ये एक्झिस्ट असतो. नॉट Hg+, ओनली Hg+ असेल तर तो डायमरमध्ये नाही. Hg2 हा असतो तो डायमॅग्नेटिक कॅरेक्टरचा आहे, हे लक्षात ठेवा. TiCl4 म्हणजे टिटॅनियम क्लोराईड आणि TiO2 टिटॅनियम ऑक्साईड हा स्मोक स्क्रीनमध्ये यूज केला जातो. मॉल्बिडियम MO हा यूज केला जातो एक्सरे ट्यूब्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं एमेन हा जो आहे मँगेनीज आहे, ह्याची मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट KMnO4 मध्ये आपल्याला बघायला मिळते. हा एक थोडासा पार्ट आपल्याला संदर्भात कुणाच्या बाबतीत बघितलं तर थोडं डी ब्लॉक एलिमेंट्सच्या. आता थोडंसं आयर्नच्या बाबतीत सांगायचं झालं तर Fe2+ ही त्याची ऑक्सिडेशन स्टेटचं जर सोल्युशन असेल तर ते ग्रीन कलरचं असतं आणि Fe3 जर त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल तर ते येलो असतं. Fe3+ हा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हे लक्षात ठेवा. FeCl3 हा यूज केला जातो स्टायपिक म्हणून यूज केला जातो. स्टायपिक म्हणजे काय? टू स्टॉप ब्लिडिंग स्टॉप करण्याकरता स्टायपिक एजंट म्हणून FeCl3 हा यूज केला जातो. स्टायपिक STYPIC. नंतर किप्स बेस म्हणून आहे. किप्स बेस FeS+H2SO4 ला किप्स बेस म्हणतात. KIPPS किप्स बेस. ओके. आणि पर्टिक्युलरली कॉपर हा डिझॉल्व्ह होतो FeCl3 ह्या सोल्युशन्समध्ये. आता थोडासा महत्त्वाचा पार्ट कॉपरच्या संदर्भात आपण बघूया. कॉपरमध्ये CuCH3COO2 ओके, CuCH3COO2 अँड CuOH2 हा फॉर्म्युलाचा एक सबस्टन्स तयार होतो. पुन्हा सांगतो, Cu (CH3COO) ब्रॅकेट कंप्लीट, त्याला ट्वाईस CuOH2 हा जो आहे ह्याला व्हर्डिरिस म्हणजे VERDIGRIS व्हर्डिग्रिस असं सुद्धा म्हणू शकता किंवा व्हर्डायग्रिस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हा बेसिक कॉपर ॲसिटेट आहे आणि हा ग्रीन पिगमेंट म्हणून यूज्ड होतो इन पेंट्समध्ये ग्रीन पिगमेंट म्हणून त्याला यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. तसंच आपल्या स्विट्झर रिएजंट म्हणून कॉपर इज युजफुल. हा कॉपर इज यूज्ड फॉर डिझॉल्विंग सेल्युलोज. ओके, कॉपर इज यूज्ड म्हणजे स्विट्झर रिएजंट्स. आता जो स्विट्झर रिएजंट सांगितलं त्याच्यामध्ये कॉपर असतो आणि त्याच्यामध्ये सेल्युलोज डिझॉल्व केलं जातं आणि आर्टिफिशियली सिल्क आणि रेयॉन तयार करण्याकरता हा यूज होतो. तसंच बोरॅड्युएक्स मिक्सचर म्हणून आहे. आता स्विट्झरचं स्पेलिंग बघा, SCHWEEITZER स्विट्झर्स. आणि बोरॅड्युएक्स BORDAAUX बोरॅड्युएक्स मिक्सचर जे कॉपर सल्फेटचं आणि लाईमचं मिक्सचर म्हणून बोरॅड्युएक्स मिक्सचर हे प्रिपेअर केलं जातं आणि तो फंगीसाईड म्हणून ॲक्ट होतो, हे लक्षात ठेवा. आणि लक्षात घ्या की CuFeS2 ह्याला फुल्स गोल्ड म्हणतात. काय म्हणतात? फुल्स गोल्ड. FOOLS फुल्स म्हणजे मूर्ख गोल्ड, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. आता तुम्हालाच जर बघितलं तर काही गोष्टीच्या इम्पॉर्टंट कॅरेक्टर्समध्ये आपण जर पर्टिक्युलरली अलॉय जर बघितले
तर ॲलॉय ब्रास म्हणजेच कॉपर प्लस झिंक येतं. जर्मन सिल्वरमध्ये कॉपर, झिंक आणि एनआय होतं. ब्रॉन्झमध्ये कॉपर प्लस टीन येतं. बेल मेटल म्हणजे ज्या बेल्स Cu प्लस टीन Sn आहे. गन मेटलमध्ये CuSn प्लस Zn येतं. फॉस्फर ब्रॉन्झमध्ये CuSn आणि फॉस्फरस येतं. ॲल्युमिनियम ब्रॉन्झमध्ये कॉपर, ॲल्युमिनियम Fe और मँगॅनीज येतं. नंतर मोनेल मेटल MONEL त्यामध्ये कॉपर आणि निकेल येतं. आणि कॉन्स्टँटन मेटल म्हणून जर बघितलं ॲलॉय तर कॉपर प्लस निकेल हे तुम्हाला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं ग्रीन व्हिट्रॉल हे FeSO4 7H2O ला म्हणतात. ब्ल्यू व्हिट्रॉल CuSO4 5H2O ला म्हणतात. व्हाईट व्हिट्रॉल ZnSO4 7H2O ला म्हणतात. फॉस्फरस वूल हे ZnO ला म्हणतात. ओके. व्हर्मिलॉन हे HgS ला म्हणतात. कॅलोमल तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये शिकलाय, Hg2Cl2 ला म्हणतात. लुनार कॉस्टिक हा AgNO3 ला म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि नेस्लर्स रिएजंट म्हणजे K2HgI4 हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. मग आपण पर्टिक्युलरली जे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे डी ब्लॉक एलिमेंट्सचे आहेत त्या डी ब्लॉक्स एलिमेंट्सच्या MCQ टाईप क्वेश्चन्स मध्ये आपण जाऊया. पहिला क्वेश्चन येतो, बेल मेटल इज अन अलॉय ऑफ. आता बेल मेटल मगाशी तुम्हाला सांगितलं कॉपर आणि Sn ह्यामध्ये येतं. कॉपर अँड Sn म्हणजेच ऑप्शन डी येतो. सेकंड, इफ अ स्टील आर्टिकल इज हिटेड टू रेडनेस अँड देन सडनली कूल्ड बाय प्लंजिंग इन टू वॉटर ऑन ऑइल इट बिकम्स. आता हे जर बघितलं तुम्हाला पहिल्यांदा हार्ड होतं ते आणि नंतर ब्रिटल होतं, हे लक्षात ठेवा. ॲडिशन ऑफ आयर्न फिलिंग्स टू कॉपर सल्फेट सोल्युशन कॉज्ड प्रेसिपिटेशन ऑफ Cu ओविंग टू द. आता हा ओविंग टू द जो आहे ह्यामध्ये रिडक्शन ऑफ Cu2 प्लस होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढं पर्टिक्युलरली सातवं बघा, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झिशन मेटल आयन्स विल हॅव अ डेफिनाईट व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मोमेंटम. मॅग्नेटिक मोमेंटमची डेफिनेट व्हॅल्यू कोणाची असणार आहे तर Ti3+ येणार आहे, कारण त्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सची संख्या ही आपल्याला जास्त बघायला मिळते. म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर मोर इन पर्टिक्युलरली जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये Ti3+ मध्ये आपल्याला बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे बघायला मिळतात आपल्याला. पुढं, विच ऑफ द फॉलोइंग मेटल एक्झिबिट्स मोर दॅन वन ऑक्सिडेशन स्टेट. ओके, हे लक्षात ठेवा. तो आयर्न आपल्याला बघायला मिळतो, Fe2+ देतो आणि +3 पण देतो. पुढं, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फॉर्म व्हेन अ मिक्सचर ऑफ K2Cr2O7 अँड NaCl इज हिटेड. हे दोन्ही हिट आउट केल्यानंतर आपल्याला कुठला कंपाऊंड तयार होतो बघा. कुठला, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स K2Cr2O7 आणि हे करत असताना आपल्याला क्रोमाइल क्लोराईड CrO2Cl2 जो तुम्ही इटार्ड रिॲक्शन्समध्ये यूज करता, हे लक्षात घ्या. द इक्विलिब्रियम Cr2O7 2- अँड ट्वाइस CrO4- इज शिफ्टेड टू राईट इन अ बेसिक मीडियम. बेसिक मीडियममध्ये तो शिफ्ट होणार, हे लक्षात ठेवा. द फर्स्ट ट्रान्झिशन एनर्जीज ऑफ द एलिमेंट्स ऑफ द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज Ti to Cu ओके इन्क्रीज ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. हा त्याचा महत्त्वाचा पार्ट येईल. विच हॅज द लार्जेस्ट रेडियस ही आपल्याला जर बघायला गेलं तर क्रोमियमची लार्जेस्ट रेडियस बघायला मिळेल, कारण COMnFe मध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला आणि पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके हे वाढत असल्या कारणानं पुअर शिल्डिंग इफेक्ट हा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो. आणि पुअर शिल्डिंग इफेक्ट हा कॅरेक्टर्स बघत असल्यामुळं म्हणजेच आयोनिक रेडियस डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, हे लक्षात ठेवा. ओके, लेफ्ट टू राईट डिक्रीज होते. पुढं, ऑफ द मुव्हिंग विच हॅज द हायेस्ट मॅग्नेटिक मोमेंट
सगळ्यात हायेस्ट मॅग्नेटिक मोमेंट कशाला असणार आहे, ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इज मोर इज द मॅग्नेटिक मोमेंटम, म्हणजेच Mn+2 मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. रस्टिंग ऑफ आयर्न इज कॅटॅलाइज्ड बाय, आता रस्टिंग ऑफ आयर्न हे कॅटॅलाइज होतं हायड्रोजन प्लसनं. अँड ॲसिडिफाईड सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट ऑक्सिडायझेस. ओके, पोटॅशियम परमॅंगनेट हे ऑक्सिडायझेस सल्फाईड टू सल्फेट म्हणजे SULPHITES अल्फाइड्स टू सल्फेट्स हे होतं, हे लक्षात ठेवा. पुढं सोडियम थायोसल्फेट इज यूज्ड इन अ फोटोग्राफी बिकॉज ऑफ, लक्षात घ्या सोडियम थायोसल्फेट हे अनडिकम्पोज्ड AgBr हे काढतं, हे लक्षात ठेवा. आणि अनडिकम्पोज्ड हे कॅरेक्टर्स काढल्यामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो की त्याच्यामध्ये जी कॅरेक्टर येतं ते पर्टिक्युलरली कॉम्प्लेक्सिंग बिहेवियर हा पार्ट येतो, इथं ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग कॅरेक्टर येत नाही. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ आयर्न फ्रॉम हेमेटाईट लाईमस्टोन इज ॲडेड टू ॲक्ट ॲज लाईमस्टोन फ्लक्स म्हणून ॲक्ट होतो, हे लक्षात ठेवा. हे मेटॅलर्जीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग आयन्स विल फायनली गिव्ह अ ब्लॅक प्रेसिपिटेट विथ Ag आयन्स. Ag आयन्स बरोबर तुम्हाला ब्लॅक प्रेसिपिटेट कोण देणार आहे, तर S2O3 हे तुम्हाला देईल. ओके, मग बेस्मर्स कन्व्हर्टर, आता ह्या सगळा जो पार्ट आहे हा मेटॅलर्जी आणि पर्टिक्युलर D ब्लॉक आणि F ब्लॉक ह्याच्यापर्यंत दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढं जर तुम्ही बघितलं द रिॲक्शन MnO4- प्लस इलेक्ट्रॉन 26 बघा. ओके, टेक्स प्लेस इन, आता ही जर रिॲक्शन जर तुम्ही बघितली तर ही बेसिक मीडियममध्ये घडणार आहे, ही ॲसिडिक मीडियममध्ये घडत नाही. ह्याचं कारण हे जर तुम्ही बघितलं, ह्याचं कारण जर तुम्ही बघायचं आपण का बेसिक मीडियममध्ये आहे, का तो ॲसिडिक मीडियममध्ये नाही, तर रिडक्शन ऑफ परमॅंगनेट टू मॅग्नेटेट टेक्स प्लेस इन अल्कलाइन मीडियम नॉट इन अ ॲसिडिक मीडियम. आता पुढचं पिक आउट द रॉंग रिॲक्शन, ह्यातली रॉंग रिॲक्शन आपल्याला काढायची आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हे कशावरती आहे, Na2CrO4 MnO2KOH हे जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी हा जर तुम्ही पार्ट जर बघितला तर हा पर्टिक्युलरली आपल्याला ज्या K2Cr2O7 MnO4च्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामध्ये MnO2+4KOH+O2 ही जी रिॲक्शन आहे ती रॉंग रिॲक्शन येते, हे लक्षात ठेवा. ओके, आणि म्हणून बाकीच्या रिॲक्शन्स करेक्ट आहेत, ती रिॲक्शन्स अनकरेक्ट येते. द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन अ फेरस आयन, आता फेरस आयन्समध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे जर तुम्ही बघितले तर आपल्याला 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. ॲज पर द ऑक्सिडेशन स्टेट Fe2+ ही ऑक्सिडेशन स्टेट येते आणि त्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला 4 बघायला मिळतात. अँड ॲटम विथ ॲटॉमिक नंबर 21 बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ, त्याला 21 आहे, तो D ब्लॉकचा आहे, हे एवढं लक्षात ठेवा. क्रोमियम हॅज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आता क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला येणारच आहे, हे मी कशाला सांगायची काही गरज नाही आहे. पुढं विच ऑफ द फॉलोइंग हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, परत बघा तोच प्रश्न आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कुणामध्ये मॅक्झिमम येणार आहे, हा जर तुम्ही बघितला तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हा मॅक्झिमम जो येतो तो जर साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर हा परत क्वेश्चन्स आपल्याला परत त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मांडून घ्या आणि तो Fe2+ मध्ये आपल्याला बघायला मिळतो 4 मध्ये, तो कारण Zn अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे 0 आहेत. Ni+3 मध्ये बघा, Cu+ मध्ये बघा, Cu+ म्हटले की 1 येणार आहे, Ni3+ म्हटले की 2 येतात आणि Fe2+ मध्ये 4 येतात, एवढं लक्षात ठेवा. ट्रान्झिशन मेटल्स आर ऑफन पॅरामॅग्नेटिक ओविंग टू, आता ह्यामध्ये लक्षात घ्या बिकॉज ऑफ अ प्रेझेन्स ऑफ अ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हा त्याचा महत्त्वाचा पार्ट येईल. विच वन ऑफ द फॉलोइंग मेटल आयन इज अ कलरलेस, ह्यातला कलरलेस हा
कॅरेक्टर कुणामध्ये येणार आहे हे लक्षात घ्या. तो येणार आहे तर Zn2+मध्ये. ज्यावेळेला Zn2+मध्ये म्हणजेच S2चे इलेक्ट्रॉन्स काढले तर त्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कुठलाच प्रेझेंट नाही, कारण कलर प्रॉपर्टी शो करण्याकरता आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स लागतात. ते V2+मध्ये बघायला मिळतात, Cr3+मध्ये बघायला मिळतात, परंतु Zn2+मध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आता 18 कॅरेट गोल्ड कंटेन्स. आता हा प्रश्न आपण तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे. 18 कॅरेट हा 75% गोल्डला 18 कॅरेट गोल्ड म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता बाकीचा जर तुम्ही ह्या पर्टिक्युलरली MCQs टाईप क्वेश्चन्स बघितले तर तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स हे आपल्याला फाईनली डिवायडेड आयर्न, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सिल्वर ओवर, अनहायड्रस, ह्या सगळ्या कॅरेक्टर्स जे आहेत हे बेसिकली आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट आणि पर्टिक्युलरली जे कॅरेक्टर मेटॅलर्जीमधले कॅरेक्टर्स आहेत हे दोन्ही कंबाईन करून हे तुम्हाला विचारलेलं आहे. ट्रान्झिशन मेटल. आता ट्रान्झिशन मेटल हा एक्झिबिट काय करतो तर शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. हे तुम्हाला माहिती आहे. 82मध्ये जावा, 82 हे कॅरेक्टर्स घ्या. मी आता सिलेक्टिव्ह हे जर घ्यायला गेलो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी येतील. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला ह्यामध्ये मी जे तुम्हाला MCQs पाठवलेले आहेत हे सगळे MCQs आपल्याला पर्टिक्युलरली डी ब्लॉक F ब्लॉक एलिमेंट्सच्या ऑक्सिडेशन स्टेटवरती, ओके, त्याच्या आयोनायझेशन एन्थाल्पीवरती, ओके, किंवा त्याच्या कॅरेक्टर्सवरती हे आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्यामध्ये थोडंसं तुम्ही मेटॅलर्जी कॅरेक्टर हे जर मिक्स केलं तर मेटॅलर्जी आणि डी आणि एफ हे दोन्ही मिळून तुम्हाला बघायला मिळतील. आता ॲक्टिनाइड्स हे जर तुम्ही बघितले तर ॲक्टिनाइड्स म्हणजे आपल्याला 95 हा जर कॅरेक्टर बघितला, म्हणजेच प्रश्न बघितला 95, तर हा काय येणार आहे तर परत ॲक्टिनाइड्स हॅव अ व्हेरिएबल व्हॅलेन्सीज हे तुम्हाला बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं मी बाकीच्या गोष्टी घेत बसण्यापेक्षा तुम्ही जरी ह्याच्यामधला आता स्टेनलेस स्टील कंटेन्स आयर्न अँड कार्बन अलॉंग विथ, आता हा तर प्रश्न सोपा आहे. म्हणजे 121 हा जर क्वेश्चन्स बघितला स्टेनलेस स्टील कंटेन्स आयर्न अँड कार्बन अलॉंग विथ, तर त्याच्यामध्ये निकेल अँड क्रोमियम हा पार्ट येतो, हे लक्षात घ्या. आता तुम्ही कुठलाही प्रश्न जरी काढला तुम्ही तर तो सगळा प्रश्न हा आपल्याला पर्टिक्युलरली हा बोर्डचं जे सिलेबस आहे त्या बोर्डच्या सिलेबसप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इझी ह्यातल्या कॅरेक्टर्स येतील, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ह्यामध्ये ज्या तुम्हाला MCQs पाठवलेले आहेत त्याचे फक्त तुम्ही आणि त्याचे आन्सर्स जर व्यवस्थित बघितले, फाइंड आउट केले तर तुम्हाला ह्याचा पूर्णतः माहिती येईल, हे लक्षात घ्या. ह्यामध्ये डी आणि एफ ब्लॉकमध्ये जास्त काही व्हरायटी ऑफ अ पार्ट हा तुम्हाला नाही आहे, हे लक्षात ठेवा. परंतु आपल्याला काही ह्याच्यामध्ये जो प्रश्न विचारला जातो, आता मेटल्स विच इज नॉट सोल्युबल इन अक्वारिगिया. आता ॲक्वारिगियामध्ये जो मेटल सोल्युबल नाही आहे असा जर तुम्हाला प्रश्न जर पडला असेल किंवा तो जर प्रश्न तुम्हाला जर आला तर लक्षात घ्या की ॲक्वारिगियामध्ये जो सोल्युबल नाही आहे तो येतो, तो आहे लक्षात घ्या आयर्न आणि रोडियम हे सोल्युबल नाही आहेत, हा महत्त्वाचा पार्ट येतो. ठीक आहे. म्हणजे असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. परत बघा मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हा परत प्रश्न येतो. म्हणजे कुठलाही तुम्ही घ्या, 35वा घ्या, 36वा घ्या, 45वा घ्या, बरेचसे क्वेश्चन्स हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सवरनं मॅग्नेटिक मोमेंटवरती तुम्हाला दिले जातात. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हा महत्त्वाचा प्रश्न. आता काय क्वेश्चन्स हे जे टिपिकली आपल्याला CET टाईप क्वेश्चन्स कसे आलेले आहेत ते आपण बघूया. आता काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला जे काही प्रिव्हियस इयर MCQ आलेले आहेत डी आणि एफ ब्लॉकवरती ते आपण बघून घेऊया. त्याची सेपरेट तुम्हाला मी लिस्ट पाठवतोच आहे, म्हणजे MCQs पाठवतोच आहे. पोटॅशियम डायक्रोमेट इज अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट
in an acidic medium, the oxidation state of a chromium changes by. आता ह्यामध्ये काय होतं, जर तुम्ही रिॲक्शन्स बघितल्या ॲसिडिक मीडियममध्ये Cr2O7 टू Cr3+ मध्ये होतं, म्हणजे +6चं +3 मध्ये होतं, म्हणून ऑप्शन तुमचा बी येतो. द ओनली रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट अमंग द लॅन्थनाइड्स आर. आता जो आहे तो जर बघितलं तर हॉल्मियम हा आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स बघायला मिळतो, म्हणजेच हा ॲक्टिनाइड्समधला पार्ट येतो. आयडेंटिफाय अ केमिकल ट्विन. आता हा केमिकल ट्विन जर बघितलं तर तुम्हाला पोस्ट लॅन्थनाइड इफेक्ट्समध्ये बघायला मिळेल, त्यालाच आपण निओबियम आणि टॅन्टॅनियम हे म्हणतो. गॅडोलिनियम बिलॉंग्स टू 4F सिरीज. इट्स ॲटॉमिक नंबर इज 64. ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ गॅडोलिनियम. आता करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ गॅडोलिनियम हे तुम्ही लिहू शकता. तर 4F7 5D1 आणि 6S2 हे तुम्हाला यायला पाहिजे. हे AIPMT मध्ये हा प्रश्न आलेला आहे. पुढं, ॲझ्युमिंग कम्प्लीट आयोनायझेशन सेम मोल्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स विल रिक्वायर द लिस्ट अमाऊंट ऑफ ॲसिडिफाईड KMnO4 फॉर अ कम्प्लीट ऑक्सिडेशन. तर लक्षात घ्या, FeSO4 हा आपल्याला लागतो, कारण का K2Cr2O7 बरोबर आणि KMnO4 बरोबर कम्प्लीट ऑक्सिडेशन करता FeSO4 हा यूज केला जातो. आता तुम्हाला मॅच द कॅटॅलिस्ट दिलेला आहे. TiCl4 पॉलिमरमध्ये गेला आहे, ज्याला आपण झिग्लर-नॅटा कॅटॅलिस्ट म्हणतो. PdCl2 ज्याला वॉकर्स प्रोसेस म्हणतात, वॉकर्स प्रोसेसला आपल्याला PdCl2 बघायला मिळतो. आता जो CuCl2 आहे, आता जो CuCl2 जो आहे तो CuCl2 म्हणजे आपल्याला ऑप्शन सी आहे, तो तुम्हाला डिकन्स प्रोसेसमध्ये वापरला जातो आणि V2O5 व्हॅनेडियम पेंटॉक्साइड हा कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये यूज केला जातो. द कलर ऑफ KMnO4 इज ड्यू टू, हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर तो कशा कराय, L2M चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन होतो. म्हणजेच काय आहे, तर डीप ब्ल्यू कलर ऑफ KMnO4 इज नॉट ड्यू टू DD ट्रान्झॅक्शन. फक्त ऑक्सिजन पासून मेटलकडं तो चार्ज ट्रान्सफर होतो, म्हणून आपल्याला तो बघायला मिळतो. पुढं, सिलेक्ट द कलर्ड कंपाऊंड अमंग द फॉलोइंग. ओके, 8वा न्यूमरिकल्स MCQs बघा, ज्याच्यामध्ये सिलेक्ट द कलर कंपाऊंड अमंग द फॉलोइंग ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. A TiCl4, B CrCl3, C ZnCl2, D CuCl. हा तुम्हाला जर बघितला तर आपल्याला CrCl3 हा कलर्ड कंपाऊंड देतो, हे लक्षात ठेवा. कारण TiCl4 मध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 0 आहेत, CrCl3 मध्ये 3 आहेत, ZnCl2 आणि CuCl मध्ये 0 येतात. द रिॲक्शन ऑफ अ ॲक्वियस KMnO4 विथ H2O2 इन अ ॲसिडिक कंडिशन गिव्ज. आता हा जर बघितला तुम्हाला तर Mn2 प्लस O2, मग KMnO4 बरोबर H2SO4 आणि H2O2 ची रिॲक्शन आपल्या पुस्तकात आहे, ती रिॲक्शन्स बघून घ्या. आता मॅग्नेटिक मोमेंटम दिलेला आहे Ti 2.83. आता ही मॅग्नेटिक मोमेंटम दिलेला आहे, तर कुठला आयन्स फॉलोइंग आयन्स आर गोइंग टू प्रेझेंट. तर लक्षात घ्या, म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू √N × N+2. ओके, ह्यानं मॅग्नेटिक मोमेंटम दिलेला आहे, तर त्यामुळं तुम्हाला अनपेअर्ड 2.83 दिलेला आहे आणि 2.83नं Nची व्हॅल्यू आपल्याला काढता येते, ती Nची व्हॅल्यू 2 येते आणि 2 जर बघितलं तर आपल्याला पर्टिक्युलरली Ni2+ हा मॅग्नेटिक मोमेंटम तो देतो, कारण Ti3+ मध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 1 येतात, क्रोमियममध्ये 3 येतात आणि Mn मध्ये 5 येतात आणि मॅग्नेटिक मोमेंटम 2.83 ही नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 2ला प्रेझेंट असते, एवढं लक्षात ठेवा. परत, विच ऑफ द फॉलोइंग लॅन्थनाइड आयन इज अ डायमॅग्नेटिक. आता डायमॅग्नेटिक कॅरेक्टर विचारलेला आहे. आता डायमॅग्नेटिक कॅरेक्टर्समध्ये इटरबियम हा डायमॅग्नेटिक कॅरेक्टरचा येतो, हे लक्षात ठेवा. त्यामधले 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढल्यानंतर सगळीकडे आपल्याला पेअर्ड कॅरेक्टर्स बघायला मिळतात. ओके, तसंच विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस शोज अ मॅक्झिमम मॅग्नेटिक मोमेंटम. आता परत मॅग्नेटिक मोमेंटम तुम्हाला जर मॅक्झिमम करायचं, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स काढा आणि त्या नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सवरून तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंटम काढता येते. आयडेंटिफाय द अलॉय कंटेनिंग अ नॉन मेटल ॲज अ कॉन्स्टिट्युएंट इन इट.
तर तुम्हाला स्टीलमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा, कारण का कार्बन हा नॉन मेटल स्टीलमध्ये बघायला मिळतो. द कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ अ ट्रान्झिशन मेटल अँड देअर कंपाऊंड ॲज ॲस्क्राइब्ड मेनली, ओके, हे लक्षात ठेवा, देअर ॲबिलिटी टू अडॉप्ट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता ॲस्क्राइब म्हणजे कुठली ती प्रॉपर्टी त्याला इनहरंट कॅरेक्टर्समध्ये म्हणून येतं, हे लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग एक्झिबिट्स ओनली +3 ऑक्सिडेशन स्टेट. तर आपल्याला लक्षात घ्या, +3 ऑक्सिडेशन स्टेट हा ॲक्टिनाइड्सच देतो, बाकीचे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट देतात. ओके, मग अशा कॅरेक्टर्सनं आपल्याला महत्त्वाचे इम्पॉर्टंट डी आणि एफ ब्लॉकचे प्रिव्हियस MCQ टाईप क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. पुढे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट करेक्टली रिप्रेझेंट द करेक्ट ऑर्डर ऑफ द प्रॉपर्टी इंडिकेटेड अगेन्स्ट इट. हे जर तुम्ही बघितलं तर TI लेस दॅन व्हॅनेडियम लेस दॅन क्रोमियम लेस दॅन Mn इन्क्रीजिंग मेल्टिंग पॉईंट हा सगळ्यात बघा तर त्याला आपल्याला उलटं बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. तसंच 19वा जो नंबर आहे म्हणजे MCQ आहे, द Zn इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ NaOH. The product obtained is particularly Na2ZnO2 हा बघायला मिळतो. Acidified K2Cr2O7 solution turns green when Na2SO3 is added to. This is due to the formation of Cr2SO4 thrice. ओके, ह्याच्यामुळं होतो. आणि शेवटचं आहे, इन कॉन्टेक्स्ट ऑफ द लॅन्थनाइड्स विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट विचारलेला आहे, तर त्याचा ऑप्शन येतो अवेलेबिलिटी ऑफ 4f इलेक्ट्रॉन्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड्स इन +4 स्टेट फॉर ऑल द मेंबर्स ऑफ द सिरीज. ऑल द मेंबर्स करता येत नाही, हा फॉल्स आहे, हे लक्षात ठेवा. ओके, मग एवढे मी तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला असलेले एक्झाम्पल सोडवून घेतलेले आहेत. मागचे आपण डी आणि एफमध्ये ते सुद्धा दिलेले आहेत सोडवून. ओके, आणखीन मी काही गोष्टी पर्टिक्युलरली तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन्स पाठवून देणार आहे आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला पुस्तकातनं तुम्ही शोधून काढा. कारण का लक्षात घ्या, आन्सर्स करेक्ट आहेत का नाही हे, कारण का जे सगळे आहेत पुस्तकातच आहेत. डी आणि एफ ब्लॉकच्या आपल्याला पुस्तकामधलेच प्रश्न येतात, त्याच्या बाहेरचे कुठलेही प्रश्न येत नाहीत, हे लक्षात ठेवा. ओके, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर. तर इथं आपला डी अँड एफ MCQ टाईप पार्ट संपतो, हा महत्त्वाचा पार्ट. आता पुढचा जो घेणार आहोत आपण तो कोऑर्डिनेशन केमिस्ट्री होय.